हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो आज आम्ही सगळेजण चाललो आहे वज्रेश्वरीला. सो स्टे ट्यून, सगळ्यांनी व्लॉग बघा, कोणी स्किप करू नका. सो आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. गाईज फायनली ट्रॅव्हल करून आम्ही आता पोचलेलो आहे वज्रेश्वरीला. सो सकाळी आंघोळ वगैरे करून जाऊ तिकडे दर्शनाला. नानू खूप दमलो आहे. आता आम्ही जाऊ खाली, जेवण वगैरे करू. बघा ही प्रांजल तपासते. खूप टाइम झाला आहे, 11 वाजले आहे. हॅलो गाईज, विकनेस आला आहे, काही नाही करू शकत आता, ऑप्शन. ही मम्मी आणि दीदी. आमचा पांडा सगळ्यांचे तोंड उतरले, सगळ्यांना भूक लागली आणि ट्रॅव्हल करता करता खूप दमलो आम्ही आणि झोपून आलो. तिथे टपाटपट जेवण करतो, जातो आणि झोपतो. मला स्नॅप टाकायचं. आता मी दीदी पैसे तिकडनं आला. हो पायरीवर चालताना फायनली आमच्या दोघींचं दर्शन झालं आहे आणि बाकीचे गेले आता दर्शन घ्यायला. आणि ह्यावेळेस गर्दी नाही आहे आणि इकडून लाईन सोडतात, सर्व इकडून लाईन सोडतात, पण ह्यावेळेस गर्दी नाही आणि आमचं लवकर दर्शन झालं. आम्ही गेलो पुढे लवकर, आमचं लवकर झालं आणि बाकीचे आता दर्शन करताय. सो गाईज, आता आमचं खूप मस्त दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे बस स्टँडवर. आम्ही डॉग्सला आता बिस्किट देतो, त्यांना पण खूप भूक लागली आणि आमच्या मॅडमला सेवा करायला खूप आवडते. ते किती क्यूट आहे बघा. आम्ही वज्रेश्वरीवरनं आलो आहे, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता प्लॅन झाला आहे वणीला जायचा आणि उद्या आहे कोजागरी पौर्णिमा. सो स्टे ट्यून, भेटूया पुढे. बाय बाय पप्पा मम्मी. रात्रीचे वाजले आहे 11 आणि आम्ही आता डिनर करायला थांबलो होतो. तो मी व्हिडिओ घ्यायचाच राहून गेला. जेवण गाईज, आता आम्ही बसलोय कॉफी प्यायला सगळेजण आणि मग आता आम्ही गाडीत जाऊन झोपून घेणार आहे आणि आता आपण भेटू डायरेक्ट वणीमध्येच. लय झोप आली आहे. वज्रेश्वरीवरनं आता आम्ही निघालो आहे वणीवरनं. खूप छान झालो आहे, पण अचानक प्लॅन ठरला आपण जाऊ म्हणून आम्ही चाललो आहे. दीदी लय बोर होते, पण आपण उद्या भेटू वणीमध्ये. मी आलो आहे पण एवढं धुकं आहे की काहीच दिसत नाही आहे. सकाळ झाली तर दिसू शकतं, गड पण आहे. सकाळले टाईम आहे, आताशी 2 वाजले आणि सकाळ झाल्यावर दिसलं तर. गाईस, आम्ही आता आलो आहे कारने, पण कार अलाव नव्हती. आज कोजागरी पौर्णिमा आहे म्हणून बसने आलो, पण बसने खूप मोठा स्टंट केला आमच्यासोबत. आमची बसचा गेअर अडकला होता. आम्ही गेल्यामुळे आम्ही गडाच्या खाली पडायची कन्फर्म शक्यता होती, म्हणून आम्ही पटकन दुसरी बस आली, पटकन बसमध्ये बसलो आणि खूप जास्त डिले केलेला. बिलकुलच काय बोलतात,
आता याच कपड्यावर आम्हाला दर्शन करायचं. आम्ही कपडे वगैरे पण चेंज करणार नाही, खूप दमलो आहे आता. आम्ही आता बसमध्ये बसलो डायरेक्ट रोपवेला बसलो एवढं फास्ट. सो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी. सो गाईज आता आम्ही फिरून वगैरे आलेलो आहे. दुसऱ्या दिवशी मी आता व्लॉग एंड करते आणि लवकर एडिट करते आणि लवकर पोस्ट करते. सो खूप मजा आली. तुम्ही व्लॉग कोणी स्किप करू नका, पूर्ण व्लॉग बघा. आणि आता मला खूप बोर होते म्हणून मी आले गच्चीवर, एकटीच आले. सो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, कारण की आता माझ्या पुढच्या मंथमध्ये माझा बड्डेसुद्धा आहे आणि खूप कुठे कुठे फिरायला जाणार आहे. तर नक्की सगळे व्लॉग बघा, एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.